कान्स फिल्म महोत्सव या महोत्सवात सेलिब्रिटींची हजेरी आणि त्यांचे एकापेक्षा एक लुक्स लक्षवेधी ठरतात। यंदाही हे चित्र पाहायला मिळतंय। हिंदी सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी या फेस्टिवलमध्ये सहभागी होतात। यंदा अभिनेत्री दीपिका पदुकोणची ज्युरी मेंबर म्हणून निवड झाली आहे। शिवाय अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनही दरवर्षीप्रमाणे या महोत्सवात हटके लुकसह हजेरी लावते। कान्ससाठी दीपिकाचे विविध लुक्स यावेळी पाहायला मिळाले। तिच्या साडी लुकची मात्र सर्वत्र चर्चा रंगली। सब्यासाची मुखर्जीच्या बेंगॉल टायगर ब्लॅक अँड गोल्ड साडीत दीपिकाचा हटके लुक दिसला। मात्र या लुकमधील मेकअप वरून दीपिका सोशल मीडियावर ट्रोल झाली। तिचा मेकअप तिच्या लुकला साजेसा नसल्याच्या चर्चा रंगल्या। कान्समधील आउटफिट आणि लुकमुळे सेलिब्रिटी अनेकदा अशा पद्धतीने ट्रोल होताना दिसतात। मात्र कान्सच्या इतर सोहळ्यात दीपिका कधी ब्लॅक सूट तर कधी हिरव्या ट्राउझर आणि मोठ्या नेक पीस या लुकमध्ये दिसली। या लुक्सची चांगली चर्चा झाली। दीपिकाचे हे सुंदर लुक्स लोकप्रिय ठरले। ऐश्वर्या राय बच्चनच्या कान्स लुकची सगळ्यांनाच उत्सुकता असते, कारण त्यात काहीतरी वेगळं पाहायला मिळतं। विश्वसुंदरी ऐश्वर्या हे लुक सुंदर पद्धतीने सादर करते। ऐश्वर्याचा कान्स कार्यक्रमातील पहिला लुक जो समोर आला तो म्हणजे पिंक सूट 2 पीस मधील, ज्यात गुलाबी ट्राउझर, गुलाबी कोट आणि गुलाबी हिल्स सोबत हा लुक ऐश्वर्याने छान कॅरी केला। त्यात ऐश्वर्या सुंदर दिसत होती। मात्र या लुकची हवी तशी चर्चा झाली नाही। ऐश्वर्याच्या रेड कार्पेट लुकने मात्र लक्ष वेधलं। काळ्या रंगाचा लांब गाऊन, त्यावर विविध रंगीबेरंगी फुलांची डिझाईन लक्ष वेधून घेणारी होती। ऐश्वर्याचा हा लुक मात्र आकर्षक वाटला। या सोहळ्यातील एका कार्यक्रमात पिंक शिमरी गाऊन लुकमध्ये ऐश्वर्या सुंदर दिसत होती। कान्स सोहळ्यातील विविध कार्यक्रमात ऐश्वर्या ही मुलगी आराध्य आणि पती अभिषेक बच्चन सोबत दिसली। तर याशिवाय AR रहमान, माधवन, कमल हसन, पूजा हेगडे, तमन्ना भाटिया, उर्वशी रौटेला, टीव्ही स्टार हिना खान या कलाकारांचीही हजेरी पाहायला मिळाली। ब्युरो रिपोर्ट, लेट्स अप मराठी।